इथं पराठ्याचं पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे. नको आई, मला खूप लाज वाटते, भीती वाटते. आज कुछ नाही था भी. लिंबूची पानं खायचं, लिंबू आपला. तर माझं काम वाढून ठेवलं दादा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळी 8:30 वाजल्यापासून होत आहे. बाकी आता मी स्वयंपाक करत आहे. तुळशी पूजन वगैरे झालेलं आहे आणि स्वयंपाकामध्ये मी करत आहे कढईमध्ये फ्रेंच बीन्स फरसबीची भाजी केलेली आहे. पातेल्यामध्ये दूध आहे आणि आता मी बनवणार आहे मेथीचे पराठे. इथं पराठ्याचं पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे. बाकी फोंड्याची देवपूजा करत आहेत आणि म्हणा त्याचं आवरत आहे. आणि माझा दादू कॉलेजला गेलेला आहे सकाळीच. चला आता पटकन मेथीचे पराठे लाटून घेते, भाजून घेते. त्याच्यानंतर आमच्या परिसरामध्ये श्री दत्तांचं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये आज श्री गुरुचरित्राचं पारायण होणार आहे. तर त्या निमित्तानं श्री गोविंदगिरी महाराज येणार आहेत. तर त्यांना पाहण्यासाठी, त्यांचं ऐकण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर आता पटकन पराठे लाटून घेते आणि मी आणि मना जातो त्यांना पाहण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी. चला, आता माझं सगळं स्वयंपाक झालेला आहे. बाकी किचन आवरायचं राहिलेलं आहे, ते मी आल्यानंतर आवरते. आणि इथं फोंडेजींनी देवपूजा पण केलेली आहे आणि आता नाश्ता खात आहेत. कसे बनलेत पराठे मना? लेट्स गो बेटा, चलो. उशीर झालेला आहे आम्हाला. 9 वाजता कार्यक्रम चालू होणार होता, 10 वाजले आता. जल्दी या ना बेटा. मी बघते माझा फोन कुठे आहे. माझा फोन हातामध्ये. चलो जल्दी से अपनी गड्डी निकालो. बसू बाबू. पोहोचलेला आहोत आम्ही श्री गुरुदत्तांच्या मंदिराच्या जवळ. चलो भाई, चलते. चप्पल काढूया आपण इकडं. वा वा, स्टँड खूप छान केलेला आहे चप्पल काढण्यासाठी. वा वा वा, काय सुंदर दृश्य आहे हे बघा. याचबरोबर खूप सुंदर दृश्य. पूजन या ठिकाणी केलंय. गुरु 18 हा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला. श्री गुरुदत्तांचं दर्शन पण घेतो आम्ही आता. प्रणाम गुरुदत्त भगवान. खाली पण श्री गुरुदत्तांची मूर्ती आहे आणि वरती पण मूर्ती आहे. एक मना गेलेला आहे वरती. हे बघा, इथं मोठी मूर्ती आहे श्री गुरुदत्तांची. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे बघा, प्रणाम, जय विजय भगवान. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आमचं देवदर्शन झालेलं आहे. आता घरी जातो आम्ही. भूक पण लागलेली आहे. चलिये. चला, आता आम्ही घरी चाललेलो आहोत. मनाला म्हणलेलं मी तू बस गुरुचरित्र पारायणला. म्हणा म्हणला नको आई, मला खूप लाज वाटते, भीती वाटते. हो, असं काय नसतं बघा. तिथं बसणं सुद्धा म्हणतात ना भाग्याचं काम आहे. बसलं तरी ते वाईब्स नाही का, तेवढा आशीर्वाद मिळतो आपल्याला. हमारी गड्डी वहाँ पर है. हाँ जी, बसू बाबू. ओके. हो बाळा, माझी तर साडी फाटली आहे खिळ्यामुळे. बघ, हा दिसतोय का खिळा? नाही. हा हा हा, आपणच इथं मेन स्टँडवर गाडी लावतो. हा, त्याच्यामुळे खराब झालेली आहे. ठीक आहे, चलो चलते हैं. भूक लागली ना म्हणा. मनाला खूप भूक लागली. मंदिरात पण होता नाश्ता, पण आम्ही नाही थांबलो. चला, आता आम्ही नाश्ता खाऊन घेतो.
आ जाओ अभी, आ जाओ। कैसे हो? आज साड़ी पहनी है। आज आज कुछ नहीं था भी। मंदिर गए थे भाभी। हाँ, मैं और मना गए थे मंदिर। कभी कुछ चेंज पहनना चाहिए। हाँ, दत्तगुरु का मंदिर नहीं क्या भाभी, कासरवड़ी में, वहाँ गए थे सवेरे, अभी आए हैं। सब साधु संत महंत आए थे। हाँ, अभी 7-8 दिन कार्यक्रम है। हाँ, अच्छा लग रहा था। अभी शाम में कीर्तन भी है 7 दिन। हो, मैं तो जाऊंगी जब तक, मतलब यहाँ हूँ तो जाऊंगी। हे बघा, आत्ता माझा दादू पण आलेला आहे। कैसा है बेटा तू? खा ले, नाश्ता तुम्हारा इंतजार कर रहा है। आज मैंने दादा का फेवरेट नाश्ता बनाया है। दही काढून ठेव फ्रीजमधून अगोदर। पराठे बनाये आज आमच्या दोघींसाठी। आज मी हर्बल टी बनवला आहे, पण हर्बल टी नेमका आटला आज, क्या ही करे। चला, आज हर्बल टीचा आनंद घेतो। आणि या हर्बल टीमध्ये मी घातलेली आहे गवती चहाची पानं आणि लिंबूची पानं। खायचं लिंबू आपला, ले लो भाभी। नहीं ज़्यादा नहीं है, देखो आज ये कम हो गया। चाय ज़्यादा होती मेरे हाथ से नेहमी, कम होना चाहिए। हर्बल टी अच्छा रहता है, लेकिन अलग है ना, रोज तो चाय कॉफी पीते हैं अपन घर में। आज हर्बल टी, आज खूप दिवसातून हर्बल टी पीत आहे। लिंबूचा फ्लेवर खूप छान येत आहे। नींबू शरबत पिया ऐसा लगता है क्या? हाँ हाँ, गरम है, गरम नींबू शरबत पी रहे हैं हम आज। क्या बोले भाभी? काढ़ा अच्छा बना है तो हर्बल टी। आ जाओ, बाद में फिर से बनाऊंगी, लेकिन कम मीठी थोड़ी सी। हाँ आ जाओ अभी फिर से। आओ, बाय। दादू दादू मना, वाह भाई वाह वाह। मना तो मेरा सातों आसमान घूम रहा है। दादू खेल रहा है गेम। आरामात आरामात खेळ, टेन्शन नको घेऊ गेम खेळायचं। आता भरपूर ब्रेक आहे मला। हो का? ब्रेक आहे तुला? अरे पण एवढं प्रेशरने गेम नको खेळू। आनंद, 15 दिवसांचा ब्रेक आहे मला। आनंदित। बर, एक्झाम चालू आहे दादूची। येस, नाउ आई एम फ्री। अरे आज शनिवार नाहीये बाळा, शनिवार नाहीये। पण अभी छुट्टी आहे ना, ना 15 ना दिन। ना ना, आपलं काय ठरलंय, वीकेंडलाच खेळायची गेम। अरे पर ऐसा थोड़ी होता है यार, 1 महीना जो फिर छुट्टी रहेगा तो भी नहीं अरे खेलेंगे। अभ्यास कर राजा, ना तर काम कर घरातली। चल हाँ, करतो। कर काम। दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहेत। आज खूप उशीर झाला मला सगळी घरातली कामं करायला, कारण मी आणि मना मंदिरात गेलेलो होतो आणि मनाची तर एक झोप पण झालेली आहे। लेकिन माँ नहीं सोई, माँ तो सवेरे से लगी है काम पे। हटो हटो, उधर से हटो, पानी डालो पिंप में। ऐसा वाकडी करून घेतोय पाणी होत। सरक सरक, माझे शेंगदाणे करपत आहेत। हे बघा, इथं मी शेंगदाणे भाजत आहे। आता शेंगदाणे छान खरपूस भाजून ठेवते आणि थंड झाल्यानंतर याची नाकं काढून ठेवते, म्हणजे ऐन वेळेस भाजीत घालण्यासाठी होतील शेंगदाणे। शेंगदाणे तर भाजून झालेले आहेत आत्ता, आणि शेंगदाणे भाजेपर्यंत बघा घाम आलेला चेहऱ्यावरती किती। काय करणार, थंडीच्या दिवसामध्ये आता गरम होत आहे। निसर्गाचं चक्रच बदलून गेलेलं आहे आजकाल, क्या ही करे। चला मग मी आता थोडा वेळ कालचा व्हिडिओ एडिट करते। आता व्हिडिओ एडिट करायलाच 2-3 तास लागतील मला। सायंकाळचे 6 वाजले आहेत, पण असं वाटतंय की 7 वाजलेले आहेत सायंकाळचे, कारण थंडीमध्ये लवकर दिवस मावळतो आणि उशिरा उगवतो, म्हणजे रात्र मोठी आणि दिवस लहान होतो। बाकी व्हिडिओ एडिट केल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला, आणि इथं मी शेंगदाण्याचे आता नाकं काढत आहे, जे की दुपारी खरपूस भाजून ठेवलेले। आता हे शेंगदाणे एका ताटामध्ये ओतते आणि मग नाकं काढते। शेंगदाण्याची नाकं काढून झालेली आहेत। शेंगदाणे मी या डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत। हे बघा, शेंगदाण्याची नाकं शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढू नये म्हणून मी काढून टाकत असते, पित्त वाढू नये म्हणून काढून टाकत असते। तर हा डबा ठेवून देते। चलो, हफ्तेभर का एक काम हो गया मेरा आज। बाकी आता माझा दादू देवपूजा करत आहे सायंकाळची, आणि इथं मी तुरीची डाळ शिजायला घातलेली मगाशीच। दादूला म्हणलं जरा लक्ष ठेव बाळा, दादूने काही लक्ष ठेवलं नाही। सगळं पाणी बघा शेगडीच्या मागे गेलेलं आहे तिकडे। क्या ही बोले, अभी मेरा काम बहुत बढ़ गया आज। दादूला एक काम सांगितलं तर माझं काम वाढवून ठेवलं दादूने। आता मला हे सगळं पुसायला 10 ते 15 मिनिटं लागणार आहेत, आणि मला आता कीर्तनाला सुद्धा जायचं आहे। 7 ते 9 वाजेपर्यंत कीर्तन आहे श्री दत्तांच्या मंदिरामध्ये, जिथं आम्ही सकाळी गेलेलो।
आता आरती करते आणि भात लावते थोडंसं दादूसाठी आणि मनासाठी आणि जाते कीर्तनाला. ज्ञानाय स्वाहा समानाय स्वाहा. चला आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. माझा सगळा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे. आता मी आणि फोंडीची कीर्तनाला चाललेलो आहोत आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.